हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी MPSC ग्रुप सी प्रिलिम 2026साठी माझ्या मते सर्वात युजफुल बुक सांगणार आहे. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, आता तलाठी भरती MPSC ग्रुप सीमध्ये समाविष्ट झाली आहे. त्यामुळे तलाठीसाठी वेगळा प्रिलिमचा सिलेबस नाही आहे. MPSC ग्रुप सीचा जो प्रिलिम सिलेबस आहे ना, त्याच सिलेबसनुसार तयारी करायची आहे. त्यामुळे आज मी जी पुस्तकं सांगणार आहे ती ग्रुप सी सोबतच तलाठीच्या तयारीसाठी पण उपयोगी ठरतील. चला तर आता एक एक विषय समजून घेऊ आपण. सर्वात आधी जिओग्राफी, भूगोलासाठी मी दीपस्तंभ प्रकाशनाचं जिओग्राफी बुक वापरते. हे पुस्तक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी खूप चांगलं आहे आणि प्रत्येक चॅप्टर समजून वाचा. रिव्हिजन करताना महत्त्वाचे पॉईंट मार्क करून ठेवा. आणि ह्या पुस्तकाची लँग्वेज खूप इझी असल्यामुळे हे पुस्तक वाचायला पण आपल्याला खूप इझी जातं. दुसरा सब्जेक्ट आहे हिस्ट्री. हिस्ट्रीसाठी मी समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरते. इतिहासातील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या दृष्टीने हे पुस्तक वाचणं खूप उपयोगी ठरेल. त्यामुळे हे पुस्तक पूर्ण वाचायची गरज नाही. यामध्ये महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत ना, ते सिलेबसनुसार हायलाईट करून घ्या आणि फक्त तेवढे मोजके टॉपिक आणि त्या टॉपिकमधले सब टॉपिक्स जे महत्त्वाचे आहेत फक्त तेवढंच वाचायची गरज आहे आणि त्याला परत परत रिवाईज करा. त्यानंतर सायन्ससाठी मी सचिन भस्के सरांचं पुस्तक वापरते. विज्ञानातील बेसिक अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत यामध्ये सरांनी. त्यामुळे नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक खूप चांगला पर्याय आहे. पण मी हे पण सांगते की हे पुस्तक थोडंसं मला म्हणजे मोठं वाटतं, कारण सध्या आपल्याकडे 3 महिने आहेत. तर 3 महिन्यामध्ये सगळे पुस्तकं असं वाचून होणार तर नाही आहे आपल्याला. पण मला असं वाटतं की प्रॉपर बुक्सचे तुम्ही ना इम्पॉर्टंट टॉपिक्स हायलाईट करून घ्या आणि मोजके तेवढेच टॉपिक करा. आणि मला असं वाटतं की सायन्सचं सचिन भस्के सरांच्या नोट्स पण आहेत तर त्या तुम्ही एकदा चेक करा. आणि जर नोट्स असतील तर मला असं वाटतं की पुस्तकापेक्षा तुम्ही नोट्सला जास्त प्रेफरन्स द्या. त्यानंतर इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी. तर सगळ्यात अगोदर मी इकॉनॉमिक्सबद्दल सांगते. इकॉनॉमिक्ससाठी मी रंजन कोळंबे सरांचंच पुस्तक वापरते, कारण इकॉनॉमिक्समध्ये नेहमी आकडेवारी ही बदलत राहते. पण तुम्ही एकदा नवीन अपडेटेड पुस्तक घ्या आणि त्यामध्ये जे म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, 7 ते 8 टॉपिक आहेत, ते इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही हायलाईट करून घ्या. आणि जे काही आकडेवारी चेंज होत सध्या तर होणार नाही, पण अपडेट जर झालीच तर तेवढी आकडेवारीच तुम्ही तिथे लिहून ठेवली तरी चालतं किंवा छोटीशी नोट्स वगैरे बनवली त्यासाठी तरी चालेल. आणि त्यासोबत पॉलिटीसाठी पण सेम आहे. रंजन कोळंबे सरांचंच पुस्तक आहे. तर ते पण खूप सोप्या भाषेमध्ये त्यांनी ते पुस्तक आहे, ते वाचायला पण इझी जातं. आणि त्यासोबत मला असं वाटतं की पॉलिटीचं पण रोजच्या रोज तुम्हाला आर्टिकलची रिव्हिजन करायला लागते. रोज कमीत कमी 5 ते 10 आर्टिकल रोज तुम्ही अभ्यासासोबत करायला घेतलं तर तुमचे कलम पण कवर होऊन जातील. आणि त्यासोबत मग आत्ता करंट अफेअरसाठी मी देवा जाधव सरांचं बुक नाही वापरत, पण मी देवा जाधव सरांचे मंथली व्हिडिओज पाहते आणि मी स्वतःच्या नोट्स बनवते. कारण मला करंटसाठी मी तरी कोणतं बुक नाही यूज करत, पण त्या सरांचं पण बुक आहे, देवा जाधव सरांचं पण. तर तुम्हाला हवं तर तुम्ही ते बुक घेऊ शकता आणि ते वाचू शकता. आणि राहिला आता लास्ट मॅथ आणि रिझनिंग. तर ह्या सब्जेक्टसाठी ना तुम्ही ढवळे सर किंवा अरगाडे सरांचं पुस्तक वापरू शकता, किंवा हवं तर त्यांचे क्लासेस जर जॉईन केले तर त्या क्लासेससोबत ते सर बुक्स वगैरे पण सगळं भेटून जातं वाटतं. त्यासोबतच तुम्हाला प्रॅक्टिकल बुक वगैरे पण दिले जातात. आणि प्रश्नांचा रोजच्या रोज तुम्ही सराव करणं जास्त महत्त्वाचं आहे. कमीत कमी रोज 1 ते 1.5 तास तुम्ही मॅथ आणि रिझनिंग करायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्सनली मला असं वाटतं की आता शेवटचे 3 महिने राहिलेत. हे माझं वैयक्तिक सजेशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता 3 महिने राहिलेले आहेत शेवटचे. तर ह्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला आता सगळे पुस्तकं घेऊन परत ते सगळे वाचून परत रिव्हिजन करायला तर वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे माझं सजेशन हे आहे की तुम्ही अप्पा हातनरे सरांचा 21,000चा बुक सेट घ्या. त्यासोबतच अप्पा हातनरे सरांचं एक्सप्लेनेशन बुक आहे PYQ रिलेटेड. तर मला असं वाटतं की तुम्ही ते जर 21,000 क्वेश्चन सेट प्लस एक्सप्लेनेशन बुक जर तुम्ही व्यवस्थित केलं आणि त्याच्यात जर 4-5 रिव्हिजन जरी तुम्ही कंप्लीट केल्या तरी पण तुमचं बऱ्यापैकी सगळे सब्जेक्ट आरामात कव्हर होऊन जातात. त्यासोबत फक्त तुम्हाला रोज 2-3 तास मॅथ्स आणि करंट अफेअर्सला जर वेळ दिला आणि ते सरांचे एक्सप्लेनेशन बुक प्लस PYQ एवढं जरी तुम्ही व्यवस्थित आणि रिवाईज करून जर केलं तर मला असं वाटतं की तुम्ही आरामात प्रिलिम्स पास होणार. तर हे माझं वैयक्तिक सजेशन आहे. तुमचं
तुमच्या मते मी तुम्हाला पूर्ण बुक लिस्ट दिलीच आहे, पण जर ते तुमच्या मते तुम्ही ठरवा. बाकी आणि माझ्या मते या पुस्तकासोबत नियमित तुम्हाला रिव्हिजन PYQचा सराव तर करावाच लागणार आहे. आणि शेवटी फक्त मी एवढं सांगते की ही माझी पर्सनल बुक लिस्ट आहे. तुम्ही याच पुस्तकांचा वापर करू शकता किंवा तुमच्याकडे आधीपासून दुसरी स्टँडर्ड पुस्तकं असतील तर मी तीही कंटिन्यू करायला सांगेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुस्तक बदलण्यापेक्षा ना अभ्यासात सातत्य आणि रिव्हिजन ठेवणं पण महत्त्वाचं आहे. हे जी बुक लिस्ट आहे ती मी नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगितली आहे. त्यामुळे पर्सनली मी जे सजेशन दिलं आहे ते हवं तर 1-2 दिवस अप्लाय करून बघा. जर तुम्हाला ते युजफुल वाटलं तर तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. पण मी माझ्या अनुभवातून सांगते कारण मला हा व्हिडिओ बनवताना पण असं वाटलं की अरे नवीन विद्यार्थ्यांसाठी काय, कारण सुरुवातीला जर एवढे पुस्तक सांगितले आणि ते घेतल्यानंतर म्हणजे ऑफकोर्स मी एवढ्या वेळेस वाचून पण जर नवीन पुस्तकं घेऊन परत वाचायचं म्हटलं तरी मलाही असं वाटेल की अरे या 3 महिन्यात म्हणजे नाही होणार. त्यामुळे माझं ते सजेशन आहे 2 बुक व्यवस्थित रिवाईज केले तरी तुमचं होऊन जाईल. बाकी तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या अभ्यासानुसार ठरवू शकता. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतंही पुस्तक हे परिपूर्ण नसतात, 100% परिपूर्ण नसतात कोणत्याही गोष्टी. त्यामुळे फक्त स्टँडर्ड बुक 1-2च निवडायचे आणि त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करायची. बाकी या व्हिडिओमध्ये सध्या तर मी एवढंच सांगते. बाकी आणखीन तुमचे काही सजेशन्स वगैरे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि